हॅलो आणि वेलकम बॅक गाईज. आम्ही पुन्हा एकदा एक नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय. खूप टाइम झाला अगोदरच्या पॉडकास्ट पासून टाइम नाही भेटला. त्या एवढ्या पिरियड मध्ये खूप गोष्टी झाल्या. अभि परत कॅनडाला गेलाय, मी इथे इंडियामध्येच आहे. सो त्या टाइम मध्ये आम्हाला म्हणजे त्या वेळेत आम्हाला एवढं करता नाही आलं. तर आजचा टॉपिक आपल्याला अभि सांगेल. तर टॉपिक तर सांगतोच. पण पहिले तर खूप टायमानंतर परत रेकॉर्ड करतोय. म्हणजे पॉडकास्ट करतोय. व्लॉग करून पण खूप टाइम झालाय. कॅमेरा अं, समोर यायला परत ती थोडीशी भीती वाटते. दोघांचं चॅनल ऑलमोस्ट डेड झालंय. आता काही व्हिडिओ पडले आहेत दोन तीन. झालंच एडिट. तर आपला टॉपिक आजचा आहे बेसिक रायडिंग गिअर आणि त्याचं बजेट. तर म्हणजे जर जो कोण असं नवीनच चालू करतोय, टुरिंग किंवा रायडिंग ज्याला आपण बोलतो, तर त्यांनी बेसिक मधलं पण गिअर कसं घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, बस मिनिमम किती बजेट असला पाहिजे गिअर घेण्यासाठी, तर त्या सगळ्या विषयांवर आपण आज बोलणार आहे. तर मी तर तर मग असं दोन दोन लोकांना म्हणजे दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करेन. एक ज्या लोकांनी बाईक घेतली आहे आणि ते लोक आता रायडिंग मध्ये जाणार आहेत, मग त्यांना गेअर घ्यायचे आणि दुसरे म्हणजे बाईक घेत आहेत आणि त्यांना गेअर पण घ्यायचं. तर जे लोक बाईक घेतात आणि त्यांना गेअर घ्यायचं आहे, त्यांनी बाईकच्या बजेटवरती थोडेसे पैसे ठेवा. एवढे काही जास्त जाणार नाही गेअरसाठी. स्टार्टिंगला सगळेच गेअर घ्यायची गरज नाहीये. आम्ही सांगू पुढे कसे गेअर घेतले पाहिजे. आमचा एक्सपिरियन्स होते, आम्ही पण सगळे गेअर डिरेक्टली नाही घेतले, थोडं थोडं करून घेतलं. कारण बजेट इश्यू आम्हाला पण होता, सगळ्यांना ऑलमोस्ट सगळ्यांनाच असतो. नवीन जे लोक रायडिंग मध्ये येणार असतात ते, आणि दुसरे जे लोक आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी बाईक्स आणि आता गेअर घ्यायचं, तर मग तुम्ही गेअरसाठी एक बजेट आम्ही सांगू, लाईक रफ बजेट, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही जावा. तर पहिलं आपण हेल्मेट पासून चालू करूया. तर हेल्मेट मध्ये पण आता बरेच ब्रँड आहेत. ब्रँड बद्दल सध्या नाही बोलत आम्ही, ते नंतर आम्ही बोलू नेक्स्ट पॉडकास्ट मध्ये. तर अ, आपला मेजरली इंडियामध्ये ISI मार्किंग असते, आणि दुसरी एक मार्किंग असते डॉट आणि ECE मार्किंग. तर डॉट आणि ECE मार्किंग तर युरोपची आहे, ISI आपल्या इंडियन मार्किंग आहे. मोस्टली हेल्मेट्स मध्ये मी तरी बघितलं तर ISI मार्किंग म्हणजे एवढी नसते फॉरेन पण कंपनीच्या. इंडियामध्ये ते कंपल्सरी आहे ISI मार्किंग असणं. आता जे एक्झॉर पण आणि ते कसं होतं, मध्ये हा आल्या. जे म्हणजे जे ECE आणि DOT क्वालिफाय होतात, काही हेल्मेट असे पण आहेत जे ECE DOT स्नेल तिन्ही क्वालिफाय होतात. तर मग ते एका अर्थाने असं होतं की 3 टेस्ट पास झाले आहेत, मग ISI तर ते नक्कीच पास होतील. त्यामुळे असे हेल्मेट पण आहेत ज्याच्यावर ISI मार्किंग नसते, पण तरी ते इंडियात मिळतात. पण ते टेक्निकली ISI मार्किंग असली पाहिजे हेल्मेट इंडियामध्ये विकण्यासाठी. हा, ज्या हेल्मेटवरती ISI मार्किंग असेल ते, तसं बघायला गेलं तर इलिगल आहे. बट सेफ्टी वाईज ते ISI पेक्षा खूप बेटर आहे. हम्म. आता माझ्याकडे जो हेल्मेट आहे त्याच्यावरती ISI मार्किंग नाही आहे. बट सेम ब्रँडचे आता जे नवीन हेल्मेट येतात त्याला ISI मार्किंग येते. तो जर मला कधी पोलिसांनी हेल्मेटसाठी पकडला, तर मला फाईन लागू शकतो कन्फर्म. तर जमायस मग तू नाही तुझ्या हेल्मेट जमाय. तुझ्या क्षमतेवरती आहे ना ISI मार्किंग? हो, माझं तर हेल्मेट नवीनच घेतला होता, तो घेऊन काय 4-5 महिनेच झालेत. हा. त्याच्यावर EC 2206 आहे नवीनवालं, लेटेस्ट वालं मला वाटतं. आणि ISI पण आहे आणि DOT पण आहे त्याच्यावर. हा. मी असं कधी आपलं काय रायडिंग गेअर वगैरे घ्यायला गेलो, तर मग स्टोअर मध्ये गेल्यावरती मी पुन्हा बघितलं की हलका हेल्मेट घ्यायचा असतो. मग त्याच्यावरती लोक सेफ्टी कॉम्प्रोमाइज करतात, डिझाईन वरती सेफ्टी कॉम्प्रोमाइज करतात. कधी कधी कलर नाही भेटला पाहिजे मनासारखं, मग त्याच्यावरती सेफ्टी कॉम्प्रोमाइज करतात. काही लोकांना आपले हेल्मेटच हेवी वाटतात. तर ते त्या टाइमला इनिशियल टाइमला वाटतं हेवी, कारण मला पण जेव्हा नवीन घेतलेलं हेल्मेट तेव्हा खूप हेवी वाटायचा. बट नंतर वापरून वापरून सवय होते. तर मी तरी रेकमेंड करेन, जर तुम्ही नवीन हेल्मेट घेत असाल तर तो विचार करू नका की अरे हेवी आहे कसं होईल, होतं मॅनेज. सवय होऊन जाते बॉडीला थोड्या टाइम नंतर. ती सवय व्हायला आणि जास्त टाइम लागत पण नाही. हा. आणि जर तुम्ही असा प्रॉपर सेफ्टीच्या हिशोबाने हेल्मेट घेताय आणि त्याला ड्युअल वायझर आहे, आतमध्ये सन वायझर पण आहे आणि बाहेर आपला क्लिअर वायझर आहे, सन वायझरचं मेकॅनिझम पण ऍड होतं जे इथे असतं, तर ते सगळं
ते ते ऍड होऊन त्याचं वजन 1600 1650 ग्राम कमीत कमी जाणारच आहे, म्हणजे 1.5 किलो क्रॉस करणारच आहे. तर त्याला थोडंसं वजन करायचा एक पर्याय, कमी करायचा असा पर्याय आहे की सन वायझरवाला हेल्मेट नाही घ्यायचा. मग तो आतल्या वायझरचं पण वजन वाचतं, त्याच्या मेकॅनिझमचं पूर्ण वजन वाचतं. मग ते 1300 ग्राम 1350 ग्राम पर्यंत येऊन जातं, 1.5 किलोच्या हलकस आतमध्ये राहतं ते. हा. पण त्या- मला पर्सनली असं वाटतं की त्या 200 250 ग्रामनी एवढा काही खास फरक पडत नाही. म्हणजे त्याची सवय लगेच लागून जाते, तुम्हाला समजणार पण नाही तुम्हाला सवय कधी लागली त्याची. आणि ऍक्च्युली जे ड्युअल वायझर वाले हेल्मेट असतात, बाहेरचं क्लिअर आणि आतमध्ये tinted वाला, ते ऍक्च्युली प्रॅक्टिकली खूप बेटर आहे. कारण जर फक्त सनग्लासेस, मी सनग्लासेस लावून पण हेल्मेट आतमध्ये सनग्लासेस लावून पण चालवली आहे, तर कधी सपोज टनल आला किंवा सिंगल लेन रोड असेल आणि तो ट्रीजनी कवर्ड असेल आणि मध्ये मध्ये असं कधीतरी सनरेज येते, तर मग प्रॉब्लेम होतो सनग्लासेस असतील तेव्हा. ड्युअल वायझरचं टाइम आपण ते काढू शकतो लगेच ऑन द गो, कुठे थांबायची गरज नाहीये, लगेच आपण रिमूव्ह करू शकतो. त्यामुळे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ड्युअल वायझर वाला हेल्मेट बेटर आहे. सो हेल्मेट सर्वात इम्पॉर्टंट गेअर आहे, कारण ते तुमचं डोकं प्रोटेक्ट करतं. एका ऍक्सिडेंटमध्ये जर तुमच्या डोक्याला जास्त मार लागला तर तुमचे जगायचे चान्सेस कमी होऊन जातात. सो बेटर आहे तुम्ही हेल्मेटमध्ये कधी कॉम्प्रोमाइज करू नका. हेल्मेटमध्ये थोडंसं बजेट वाढवा, दुसरे गेअर होल्डवर ठेवा, पण हेल्मेटमध्ये जरा इन्व्हेस्ट करा. आणि आता हेल्मेटमध्ये किती इन्व्हेस्ट केले पाहिजे तो प्रश्न येतो मग. तर हम्म. ते डिपेंड करतं, तुमच्या पर्पजवर डिपेंड करतं ते. तर तुम्ही कशासाठी हेल्मेट घेताय, तुम्ही फक्त सिटीमध्ये वापरणार आहात का, तुम्ही लांब जाणार आहात का. म्हणजे असं नाही बोलत आहे की माणसाचा सिटीमध्ये ऍक्सिडेंट होत नाही, सिटीमध्ये पण होतो ऍक्सिडेंट. पण सिटीमध्ये कसं आपण थोडा वेळच गाडी चालवतो, मग तेवढा अलर्टनेस आपल्यामध्ये असतो. हायवेवर लांब जाताना कसं आपण दिवसभर गाडी चालवतो, मग ते थोडा थकवा येतो अंगात, थोडा आपला अलर्टनेस कमी होतो. आणि तेव्हा स्पीड पण जास्त असते, मग तेव्हा रिस्क पण थोडा जास्तच असतो. तर त्यामुळे, आणि तसं किती कमी असू शकतं ऍक्सिडेंट, ते छोटा ऍक्सिडेंट झाला, हायवेवरती स्पीड जास्त असणार सिटीच्या कम्पॅरिझन मध्ये, तर तो इम्पॅक्ट मोठा असू शकतो हायवेवरती. तर हेल्मेट्स काय 1000 1200 पासून चालू होतात. आणि तुम्हाला म्हणजे मला आणि चिन्मय लावणं म्हणजे दोघांना पण पर्सनली असं वाटतं की चांगला हेल्मेट तुम्हाला घ्यायचं असेल ज्यात फीचर्स पण आहेत, प्रोटेक्शन पण आहे, तर तुम्हाला एक मिनिमम 5000 तरी इन्व्हेस्ट करावे लागतील. बजेट तुम्ही 5,000 त्याच्यापेक्षा ठेवू. हम्म, त्याच्यापेक्षा कमीमध्ये पण चांगले हेल्मेट येतात, नाही असं नाही. पण कदाचित एखादा फीचर कमी असेल, म्हणजे स्पीकर पॉकेट्स नसतील कदाचित, तुम्हाला जर इंटरकॉमला आवाज असेल तर स्पीकर पॉकेट्स असले पाहिजेत तुमच्या हेल्मेटला, कदाचित ते मिस होईल. नाही तर व्हेंटिलेशन एखादं कमी असेल, तर ते एखाद दुसरी गोष्ट मग थोडी कॉम्प्रोमाइज करायला लागेल. पण जर 5000 पर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करायला तयार असाल, तर मग तुम्हाला जास्तीत जास्त फीचर्स पण मिळतील, चांगल्यातल्या चांगल्या प्रोटेक्शन सोबत. थोडंसं जर तुमचं बजेट थोडंसं कमी होत असेल तर मग फीचर्सवरती तुम्ही कट डाऊन करा. ड्युअल वायझर वाला फीचर तुम्ही कट करा. टिंटेड वायझर वाला फीचर तुम्ही नको घ्या. लाईक पूर्ण प्लेन वायझर वाला घ्या, तर मग थोडंसं 500 to 600 पर्यंत तुमचं प्राइसिंग कमी होऊन जाईल हेल्मेट. बट सेफ्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. ECE डॉट सर्टिफाईड जर तुम्ही राईड करणार असाल, सिटी पण करणार असाल, तर ECE आणि डॉट सर्टिफाईड हेल्मेट प्रेफर करा. फक्त सिटी 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 मध्ये चालवणार असाल तर मग बेसिक हेल्मेट आहेत जे 2000 1500च्या रेंजमध्ये आहेत, ते तुम्ही हेल्मेट प्रेफर करू शकता. हम्म. आणि मेन म्हणजे हेल्मेटची साईज पण खूप महत्वाची आहे, तुम्ही कोणत्या साईजचा हेल्मेट घेताय. लोक काय करतात की त्यांच्या स्कलपेक्षा जरा मोठ्या साईजचा घेतात, तर तो हेल्मेट असा हालत राहतो. तर त्यांनी काय होतंय की तुमच्या फेसमध्ये आणि हेल्मेटच्या मध्ये जरासा गॅप राहून जातो, मग जर चुकून कधी ऍक्सिडेंट झाला तर हेल्मेट तुम्हाला वाचवत नाही, तर हेल्मेट पहिले मारतं तुमच्या डोक्याला आणि मग हेल्मेट परत खाली आपटतो. तर त्यामुळे असं एकदम टाईट फिट असला पाहिजे, ते चीक पॅड्स तुमचे असे ते फिट झाले पाहिजेत. असं त्याचं तुम्ही हेल्मेट घातल्यावर ना चेक करण्यासाठी असं तोंड हलवायचं जरा जोरात, तर हेल्मेट तुमच्या तोंडासकट चेहऱ्यासकट हलला पाहिजे, असा वेगळा नाही हलला पाहिजे. हेल्मेट तुम्ही नवीन नवीन घातल्यावरती हे सगळं असं टाईट फील झालं पाहिजे. आणि
कानाकडे वगैरे दुखतं, ते दुखत असेल इथे पण तुम्हाला एकदम टाईट फील होत असेल, तर ती तुमची प्रॉपर साईज आहे. ती वापरून वापरून मग थोडं तुमच्या फेसच्या शेपमध्ये येऊन जातं. बट तुम्ही फेसला कम्फर्टसाठी लूज हेल्मेट घाल, तर ते तुम्हाला ऍक्सिडेंटच्या टाइमला वाचवणार नाही. हम्म. तर ते लूज हेल्मेट खूप डेंजरस आहे. म्हणजे ते हेल्मेट नाही घातण्यासोबत कम्पेअर करू शकतो, ते तेवढं डेंजरस आहे. आणि एक, हे तर झालं प्रॅक्टिकल गोष्ट, एक कॉमेडी गोष्ट आहे जी मी समोर बघितली आहे माझ्या. एक NS वाला जात होता, आणि जे रस्त्यावरती 100-200 हेल्मेट भेटतात हायवेवरती, तो हेल्मेट त्याने घातलेला, आणि त्यांनी सिग्नल वरून बाईक पळवली. जशी त्यांनी पळवली, मी पण 40-50च्या स्पीडला होतो, थोडं पुढे गेल्यानंतर त्याचा हेल्मेट फिरला अख्खा उलटा. कारण पुढे वायझर असतो, तो वायझर गायब होता, मग तिथून आतमध्ये हवा गेली, आणि हवा जाऊन तो हेल्मेट फिरला पूर्ण अख्खा. सो असं पण होऊ शकतं जर तुम्ही लूज हेल्मेट घेतला तर. म्हणजे आणि मोठा. हा बोल. स्ट्रॅप लावायला विसरू नका. कारण आपण घाई घाईत स्ट्रॅप लावत नाही. आणि आपण हलका जरी पडलो तरी हेल्मेट डायरेक्ट उडून जातो डोक्यावरून. मग फायदाच काय झाला हेल्मेट घालायचा. तर हे सगळे पॉईंट तुम्ही कन्सिडर करा जेव्हा तुम्ही हेल्मेट घ्याल. आता दुसरा एक इम्पॉर्टंट गेअर म्हणजे जॅकेट. आम्ही जसं असं. बॉडी आहे तसं चाललोय, तर सेकंड आहे जॅकेट. तर जॅकेट तुम्ही सिटीमध्ये राईड करत असाल तर जॅकेटची काही गरज नाहीये. राईडला जाणार असेल, संडे राईड, ब्रेकफास्ट राईड वगैरे, तर त्याच्यासाठी तुम्ही जॅकेट घेऊ शकता. जॅकेटमध्ये पण 3 लेवल येतात: लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. त्याच्यामध्ये आर्मर्स येतात, त्याचे पण लेवल्स असतात. सो लेवल 1 ची प्राइसिंग थोडीशी कमी असते, बट लेवल 2 थोडंसं एक्सपेन्सिव्ह असतं. बट बेटर आहे तुम्ही लेवल 2 साठीच जा. कारण रायडिंग गेअर मध्ये एकदा इन्व्हेस्ट केलं की 5-6 वर्ष तर आपण नाही चेंज करणार, कारण आपलं तेवढं हे नसतं, रायडिंग तेवढी नसते. आपण हार्डली एका मंथ मधून एकदा तर असं राईड करत असतो. सो आपण गेअर्स एक 3-4 वर्ष चालवू शकतो. आम्ही दोघांनी लास्ट 3 वर्षापासून गेअर चालवतो, आणि चांगतायत आमचे जॅकेट, पॅन्ट, ग्लव्स सगळे चालतात, त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. नंतर आता आम्हाला अपग्रेडचं फील होतं, कारण आम्हाला समजतं की या जे आम्ही एक्झिस्टिंग आमचे गेअर्स आहेत ते किती लॅक करतायत फीचर वाईज, आमच्या कम्फर्ट वाईज. हम्म. तर आम्हाला अपग्रेड वाटतंय, बट सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते अजून पण चांगले आहे. आणि जॅकेटचं पण तेच आहे की तुम्ही जेव्हा जॅकेट घालता तेव्हा जॅकेट लूज नाही असलं पाहिजे. जे आर्मर जे असतात, एल्बोचा आर्मर झाला, शोल्डरचा झाला, बॅकचा झाला, ते बरोबर तुमच्या त्या भागावर आर्मर आला पाहिजे. असं वर खाली नाही झाला पाहिजे तो. कारण जर चुकून ऍक्सिडेंट झाला तर मग तो तुमचा भाग वाचला पण पाहिजे. आर्मर युजली एक शोल्डर, एल्बोला असतो, चेस्टला असतो, आणि बॅकला असतो. लेवल 2 जॅकेट्समध्ये काही काही जॅकेटचा चेस्टला नसतो आर्मर. लेवल 3 काही लेवल 2 जॅकेट्समध्ये असतो. तर आणि जे मटेरियल असतं जॅकेटचं ते अब्रेशन रेजिस्टन्स असतं. सो कधी इम्पॅक्ट झाला तर तुम्हाला कधी असं स्क्रॅचेस वगैरे पण येतील असं वाटत नाही. म्हणजे छोटा इम्पॅक्ट आहे 60-70च्या स्पीडवरती. जर तुम्ही बोलत असाल हम्म. 140ला पडलो वगैरे, तर जॅकेट तुम्हाला एक सर्टन पॉईंट पर्यंतच वाचवणार. जर तुम्ही इररिस्पॉन्सिबल रायडिंग करत असाल तर जॅकेट काही करू शकत नाही. तर ते जॅकेट जॅकेट ॲब्रेशन रेजिस्टन्स असतो, तो सगळा तो इम्पॅक्ट त्याच्यात घेतो. म्हणजे तुमचा जॅकेट फाटणार. कारण त्याचं त्याचं कामच येते. जॅकेट फाटणार तुमचा, पण तुम्हाला लागणार नाही. आणि जॅकेट युजली म्हणजे आम्ही पण कधी कधी ओपन ठेवतो जॅकेटचे जे गरम होत असेल तेव्हा. तर ते ऍक्च्युली करणं बरोबर नाहीये, कारण इम्पॅक्ट झाल्यावरती जॅकेट राहणारच नाही त्याच्या जागेवरती, मग तो त्याचा पर्पज सॉल्व्हच नाही करणार. तर ते कधी जॅकेट घेतलं तर अवॉइड करा. थोडीशी झिप ओपन ठेवा, जेणेकरून हवा जाईल. बट मेश जॅकेटमध्ये ऑलरेडी हवा जात असते, त्यामुळे तेवढं गरम नाही होणार तुम्हाला. तर जॅकेटचं बजेट बोलायचं झालं तर लेवल 1चा जॅकेट मला वाटतं एंट्री लेवल जॅकेट 3,500-4,000 पासून चालू होत असतील लेवल 1. त्याच्यामध्ये आर्मर्स नाही भेटणार. फक्त शोल्डरचं आर्मर भेटेल, बाकीचे आर्मर नाही भेटणार. बट ते तुम्ही जर ब्रेकफास्ट राईड करत असाल, फक्त ब्रेकफास्ट राईडला जातात, ते पण वन्स इन अ ब्ल्यू मून, तर तो जॅकेट ठीक आहे. इन केस 70-80च्या फॉल वरती तर तुमचे म्हणजे थोडाफार तरी इम्पॅक्ट तो ऑब्झर्व करेल.
तुमचा बजेट थोडा कमी असेल तर ठीक आहे. म्हणजे तुमचं जर बजेट आहे जास्त घ्यायचा, तर मग सेफ्टी कॉम्प्रोमाइज नाही करायची. आणि सेफ्टी कम्स एक्सपेन्सिव्ह, हे हे एक्सेप्ट करायचंय सगळ्यांनी. सेफ्टी महागच मिळते. आपण बोलतो की काय 10,000चं जॅकेट आहे, 12,000चं जॅकेट आहे. पण जर कधी चुकून आपण त्या परिस्थितीत आलो की ऍक्सिडेंट होतोय, तर तो जॅकेट जे काम करणार, तो आपल्याला त्रास वाचवणार, आपल्या घरच्यांना मित्रांना त्रास वाचवणार तो. तर ते आपण 10-12 हजार सोबत कम्पेअर नाही करू शकत. आणि म्हणजे ते एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की जॅकेट म्हणजे रायडिंग गेअर्सच इन जनरल किती इम्पॅक्ट आणतो जर काही ऍक्सिडेंट झाला तर. घेताना नाही वाटत, घेताना पहिलं वाटतं वेस्ट ऑफ मनी आहे, आपण सांभाळून चालवू वगैरे. बट जेव्हा तुम्ही ती सिच्युएशन एक्सपिरियन्स कराल हम्म. तेव्हा तुम्हाला हम्म. ते समजेल. आणि सगळ्यांचे पप्पा हे सांगतात, मला पण माझ्या पप्पांनी सांगितलंय, की आपण किती पण चांगले रायडर असू, ड्रायव्हर असू, पण समोरच्याच्या चुकीमुळे पण आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो. समोर त्यामुळे वर्स्ट केस सिनेरिओसाठी प्रिपेअर करून ठेवायचं आहे आधीच. समोर त्याची चुकी, रस्त्यावरती जर लूज ग्रॅव्हल असेल, गायी आली रस्त्यात, तर आपल्या इथे होतं गुजरातमध्ये आम्ही गेलो, ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल दोघांचं पण, की गाय ऑलमोस्ट एव्हरी ह्याच्यामध्ये फुटेजमध्ये तुम्हाला गाय दिसणारच रस्त्यावरती. तो आपल्या हातात नसतं या गोष्टी. तर मग त्यासाठी आपल्याला प्रिपेअर व्हायलाच लागतं. त्यानंतर जर लेवल 2 जॅकेटमध्ये जर तुम्ही गेलात तर 5,000 पासून 8,000 पर्यंत तुम्हाला लेवल 2 जॅकेट भेटतील. आणि 8,000 मध्ये वगैरे तुम्ही गेले तर चांगल्या ब्रँडचे भेटतील विथ चेस्ट आर्मर. जे थोडेसे बजेटमध्ये आहेत जॅकेट लेवल 2 त्याला चेस्ट आर्मर्स नाही आहेत. आणि त्यानंतर मग थोडा अजून म्हणजे हे 8,000 पण ऍक्च्युली खूप बजेटमध्ये आहेत. रायडिंग गिअर ह्याच्यापेक्षा पण खूप एक्सपेन्सिव्ह येतात. 1.5-1.5 लाखापर्यंतचे पण जॅकेट आहेत, बट त्याच्याबद्दल आम्ही डिस्कस नाही करत आहे. कारण म्हणजे मोस्टली हा. आम्ही अशा रायडरला रिच आउट करतो जे लोक एंट्री लेवल रायडिंग करणार, जे लोक सुरू करणार आहेत आता रायडिंग. नेक्स्ट जो गेअर आहे ते म्हणजे ग्लव्ज आहेत. सो ग्लव्स मध्ये दोन टाईप येतात, एक असतात हाफ गॉन्टलेट किंवा सेमी गॉन्टलेट, आणि एक येतात फुल गॉन्टलेट. जर तुम्ही नवीन जस्ट रायडिंग सुरू करत असाल तर फुल गॉन्टलेट ग्लव्स तुम्हाला रेकमेंड नाही करणार, कारण ते खूप अनकम्फर्टेबल असतात. नॉर्मल पण जर तुम्ही सेमी गॉन्टलेट घातले तर तुम्हाला पहिलं ब्रेक एक्सिलरेटर फील नाही होणार. ते तुम्हाला ब्रेक इन करायला लागणार, सगळ्याच गेअरला ब्रेक इन करायला लागतं, पण सर्वात जास्त तुम्हाला ग्लव्स ब्रेक इन करायला लागणार. जेव्हा तुम्ही म्हणजे 4-5 वेळा घालून झालेत ग्लव्स. माझ्यासोबत पण असं बरंच वेळा होतं राईडला, की जेव्हा राईड चालू करतो मुंबईवरून निघालोय, तर मग ग्लव्स मध्ये फील नाही होत ब्रेक वगैरे. आणि फुल गॉन्टलेट ग्लव्स तर अजून थिक असतात, तर त्याच्यामध्ये तो फील येण्याला टाइम जातो बराच. तो अंदाज येत नाही ब्रेकचा, एक्सिलरेटरचा. जेव्हा आपण पहिल्यांदा ग्लव्स घालून गाडी चालवतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं की आपण थोडीच रेस दिली आहे, पण मग खूप रेस दिली जाते. ब्रेक मारताना पण, पुढचा ब्रेक मारताना आपल्याला असं वाटतं की आपण हळूच करतोय, एकदम अलगद ताकद लावतोय, पण जोरात ब्रेक लागतो. तर मग ती सवय व्हायला थोडासा टाइम लागतो. तर तुम्ही जर कोणता नवीन गिअर घेताय, तर ते घालून पहिले डेली गाडी चालवायला सुरुवात करा. 1 आठवड्याने, 2 आठवड्याने तुम्हाला चांगला अंदाज येईल त्याचा. मग ते घालून लांब हायवेवर कुठे जाणार असेल तर जा. असं आज संध्याकाळी ग्लव्स घेऊन आलो, उद्या सकाळी लगेच राईडला निघायचंय, ब्रेकफास्ट राईडला, तर मग तुम्हाला त्रास होणार. मग तुम्हाला राईडची मजाच घेता येणार नाही, कारण तुम्ही घाबरून घाबरून चालवणार मग. ग्लव्स घेतले स्टोर मधून तर घालूनच घरी जावा, तुम्हाला त्याच्यामध्येच आयडिया येईल की कसं वाटतंय. आणि ग्लव्स साठी तर काय जास्त म्हणजे ग्लव्स त्या एका प्राइस रेंज मध्येच येतात. 3,000 to 5,000 6,000च्या मध्येच स्वस्तातले ग्लव्स आहेत जे सिटीसाठी तुम्ही यूज करू शकतात. हायवे रायडिंग साठी रेकमेंडेड नाही आहे. तर मग ग्लव्स साठी 3,000 to 5,000चा बजेट इनफ होऊन जाईल. त्यानंतर मग सेकंड त्यानंतरची जी ग्लव्सचा एक पॉइंट ऍड करतो फक्त. आर्मरचं बोलायचं राहिलं आपलं. तर ग्लव्सला नकलचा आर्मर येतो एक, आणि एक इथे पाम स्लायडर येतो. तर बरेच ग्लव्स असे असतात, म्हणजे नकल आर्मर तर ऑलमोस्ट सगळ्या ग्लव्सला मिळून जातो. पण बऱ्याच ग्लव्सला पाम स्लायडर नसतो, तो असा इथे दोन्ही पाम्सवर येतो आपल्या. तर पाम स्लायडर असणं खूप महत्वाचं आहे.
कारण जेव्हा आपण पडतो आपण आपले हातच वापरतो. तो इम्पॅक्ट ऍब्झॉर्ब करण्यासाठी आपण आपले हात पुढे करतो. तो पाम स्लायडर जो असतो ना, तो डांबरावर पडला ना की तो घसरतो पुढे. त्यामुळे तो इम्पॅक्ट ना जास्त एरियावर स्प्रेड होऊन जातो. त्यामुळे तुमचं रिस्ट बोन तुटत नाही किंवा चान्सेस खूप कमी होतात. ते जर तो स्लायडर नसेल ना, तर आपला हात ना डांबराला चिटकून राहणार आणि तो असा, समजतंय ना मी काय बोलतोय? हा. तर मग त्यांनी तुमची रिस्ट पूर्ण पूर्ण ब्रेक होणार. म्हणजे असं पण नाही की तुमच्या हाडाला क्लीन क्लीन ब्रेक येणार, पूर्ण ते हाडाचा चुरा होऊन जाणार आतमध्ये. तर त्यामुळे पाम स्लायडर खूप महत्वाचा आहे. तर तो बघूनच ग्लव्स घ्या असं मी तरी रेकमेंड करेल. सिटीमध्ये हायवेवर कुठे पण जायचं असेल, कारण रस्ते डांबराचेच असतात मोस्टली, तर त्यामुळे पाम स्लायडर बघूनच घ्या. त्यानंतर पॅन्ट वरती येतो. तर तेच पॅन्ट जरा एक्सपेन्सिव्ह असतात. बट पॅन्टला तुम्ही मी रेकमेंड करेन की सर्वात लास्ट तुम्ही रायडिंग पॅन्ट घ्या. तर रायडिंग पॅन्ट मध्ये पण तसंच लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 येतात. सेम आर्मर्स पण लेवल 1, लेवल 2. तर मग पॅन्ट मध्ये दोन जागेवरती प्रोटेक्टर येतात. एक तर हिप आणि थाय साठी प्रोटेक्शन येतं आणि नी साठी प्रोटेक्शन येतं. कारण आपण बाईकवरून पडल्यावरती हातानंतर जी सेकंड आपल्या बॉडी पार्ट ग्राउंडला टच होतं ते आपलं थाय किंवा नी, या दोघांपैकी एक टच होतं. सो ते जर नीला प्रोटेक्शन नसेल तर मग आपलं नी डिसलोकेट होण्याचे चान्सेस असतात, खूप असतात. आणि ऑलरेडी आपण त्या खूप फोर्सनी रस्त्यावरती पडतो तर चान्सेस वाढतात. जे लोक फक्त नी गार्ड घालतात, मी खूप जणांना बघितलंय की हेल्मेट वगैरे हम्म. घालतात असं करतात, पण नी गार्ड मध्ये म्हणजे रायडिंग पॅन्ट मध्ये इन्व्हेस्ट नाही करत. ऍक्च्युली नी गार्ड तेवढं प्रोटेक्शन नाही देत. आणि नी गार्ड साठी तुम्ही 3000 4000 स्पेंड करणार, त्यापेक्षा अजून 1-2 हजार टाकून रायडिंग पॅन्टच घ्या. कारण लोक फक्त नीचा विचार करतात, हिप्सचा वगैरे हा विचार करतच नाही. आणि त्याच्यावरती जीन्स घालतात. जीन्सचा मटेरियल असतो थिक, बट तो पण रस्त्यावरती घासतो आणि आपल्या स्किन जीन्स पण. लगेच फाटते. जीन्स स्लो स्पीड मध्ये पण लगेच फाटते. जीन्सला फाटायला 1 सेकंड पण लागत नाही. हा. तर मग बेटर आहे की तुम्ही रायडिंग पॅन्ट मध्येच इन्व्हेस्ट करा, थोडंसं बजेट वाढवा. पण लीस्ट प्रायोरिटी ठेवा पॅन्टला. तर पॅन्टचं पण बजेट तुम्ही 5000 पासून वरती वाढत जातं बजेट, पण बजेटमध्ये 5000 टू 8-9,000 पर्यंत तुम्ही पॅन्टसाठी कन्सिडर करू शकता. आणि पॅन्टमध्ये लेवल 1 अवॉइड करा, लेवल 2 साठीच जावा. कारण लेवल 1चं प्रोटेक्शन एवढं चांगलं नसतं, ठीक असतं. म्हणजे स्क्रॅचेस वगैरे वाचवेल, पण मोठा इम्पॅक्ट नाही ती हँडल करू शकत. आणि पॅन्ट जे प्रोटेक्शन देतं ना, नी गार्ड त्याच्या अर्ध पण नसेल देत असं मला वाटतं. कारण नी गार्ड फक्त नीज वर बसून राहतो. आणि जर आपण विचार केला ना, तर जेव्हा बाईक वरून आपण पडतो, जेव्हा आपला ट्रॅक्शन वगैरे जातो, आपण लूज ग्रॅव्हल मध्ये आपण साईडला पडतो. आपला गुडघा जमिनीला टेकत नाही, आपले पाय साईडने टेकतात. म्हणजे आपला कमरेच्या खालचा भाग, अशा आउटर थाईज पहिले टेकतात. तर त्यामुळे थाईजचं प्रोटेक्शन खूप महत्वाचं आहे. आणि ते तुम्हाला पॅन्ट मध्ये मिळतं. पॅन्ट जास्त कम्फर्टेबल आहे. नी गार्ड्स कुठे थांबले तर मग नी गार्ड्सला काढा, साईडला ठेवा. त्यापेक्षा पॅन्ट बेटर, एकदा घातली की काय टेन्शन नाही. आरामात तुम्ही मूव्ह करू शकता. नी गार्ड मध्ये तुमचं नी नी मुवमेंट पण रिस्ट्रिक्ट होऊन जाते. तर पॅन्ट त्या मनाने बेटर आहे. मध्ये आपलं शेवटचं आता शूज राहिले. तर शूज पण आपल्याला असं वाटतं की लोक काय करतात, फुल मस्त वरतून खाली गिअरवर तयार होतात आणि खाली स्पोर्ट्स शूज घालतात. तर ते दिसायला खूप चांगलं दिसतं, पण स्पोर्ट्स शूज मध्ये काहीच प्रोटेक्शन मिळत नाही. स्पोर्ट्स शूज पण लगेच फाटतात. जीन्स जशी लगेच फाटते ना ऍक्सिडेंट मध्ये, स्पोर्ट्स शूज पण लगेच फाटतात. तर शूज मध्ये पण इन्व्हेस्ट करणं खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जर फक्त सिटी रायडिंग करता ना, तरी पण मी रेकमेंड असं करेल की तुम्ही शूज मध्ये इन्व्हेस्ट करा. तेवढे एकदम हाय एंडचे शूज नका घेऊ, पण मिनिमम बेसिक शूज तरी वापरा. कारण शूज तुम्हाला हील प्रोटेक्शन देतं, अँकल प्रोटेक्शन देतं आणि पुढे टोजला पण प्रोटेक्शन देतं. मग सपोज पायावर काय दगड वगैरे उडाला, म्हणजे आपण जेव्हा चांगल्या स्पीडला चालत असतो, दगड वगैरे उडतात हायवेवर, मोस्टली ते ट्रक बस उडवतातच काय ना काय. नाहीतर किंवा आपण असं पाय स्ट्रेच करत असू गाडी चालवताना, पूर्ण दिवस गाडी चालवल्यावर आपण पाय जरा पुढे मागे करतो जरा,
रिलॅक्स करण्यासाठी. तर माझं असं झालं होतं एकदा की मी रिलॅक्स करत होतो, माझा पाय स्ट्रेच करत होतो आणि रस्त्यावर एक दगड होता जो मला दिसला नाही, तर माझा पाय जोरात त्या दगडाला आपटला. तर मला खूप दुखलं ते पायाला, पण मला स्टील टो होता ना, त्यामुळे फक्त दुखलं. जर स्टील टो नसता तर मग मग गेम ओव्हर झाला असता मग तिथेच. तो ते पण. आणि बाईक पडल्यानंतर युजली पाय म्हणजे ऑफ रोड वगैरेला असताना पायावरच पडते आणि मग त्यानंतर अँकल ट्विस्ट व्हायचे वगैरे चान्सेस असू शकतात. सो जे शूजची लेंथ म्हणजे रायडिंग शूजची लेंथ ही अँकल पेक्षा थोडी अजून वर असते. सो तो जो इम्पॅक्ट आहे थोडाफार म्हणजे एकदम जास्त इम्पॅक्ट नाही हँडल करणार, बट थोडाफार इम्पॅक्ट ते वाचवू शकतं आणि आपला पाय हम्म. ट्विस्ट होण्यापासून वाचवू शकतो. गाडी जर अंगावर वगैरे पायावर पडली तर तिथे पण वाजवतात. कारण कधी कधी असं पण होतं की इंजिन खूप गरम असतं आणि आपला पाय इंजिनच्या खाली अडकतो. हा, मग तेव्हा चटके लागतात ते वेगळं. तर त्याच्यापासून पण शूज आपल्याला वाचवतात. शूज आणि शूज ग्रिप पण चांगले देतात मेन म्हणजे. असा ओला सरफेस असेल काही पण असेल तर ग्रिप पण चांगले मिळते शूज मध्ये. तुम्ही रायडिंग शूज साठी पण एक 4000 पासूनचं बजेट ठेवू शकता. 4000 to 6000 मध्ये तुम्हाला डिसेंट रायडिंग शूज येऊन जातील आणि ते ठीक आहे. त्यानंतर मग सेकंड अपग्रेड साठी तुम्ही विचार करू शकता. 10,000 12,000 ला MX बूट्स येतात प्रॉपर, ज्याला स्किन प्रोटेक्शन वगैरे पण असतं चांगल्या ब्रँडचे. ते शूज सेकंड अपग्रेड साठी तुम्ही विचारू, पण बेसिक रायडिंग साठी 4000 to 6000 मध्ये तुम्हाला आरामात शूज येऊन जातील. तर आपले बेसिक गिअर कव्हर झालेत. तर हा पॉडकास्ट आम्हाला जास्त मोठा पण नव्हता बनवायचा, जरा छोटाच बनवायचा आहे, ज्याने की म्हणजे काय बोलतात की जरा इंटरेस्ट येईल सगळ्यांना बघण्यात. आणि शेवटची गोष्ट मी एक हे बोलेल की रायडिंग गिअर जेव्हा आपण घालतो ना सगळं, तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो आणि ते खूप भारी फिलिंग येते. ती असं वाटतं की आपण आता काय आणि बोलतात की तो एकदम कॉन्फिडन्स येतो आतमधून आणि आपण रिस्पॉन्सिबल रायडर स्वतःच बनतो गिअर घातल्यावर. तो मला रेकमेंड करेन एंट्री लेवल रायडर्सला की तुम्ही गेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा. गेअर्स घ्या. कुठले ब्रँड्स आहेत आणि अजून थोडा आम्ही गेअर्स बद्दल बोलणार आहे, त्यासाठी आम्ही अजून एक पॉडकास्ट करणार आहे. तो सध्यासाठी आम्ही या पॉडकास्टवरती संपवतो आणि तुम्हाला पुन्हा भेटतो दुसऱ्या पॉडकास्ट. थँक्यू.